सजीवातील जीवन प्रक्रिया लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम इयत्ता 9वीच्या या प्रकरणाचा हा भाग 3. यामध्ये आपण पाहणार आहोत मानवातील समन्वय कशा प्रकारे घडून येतो. कोऑर्डिनेशन इन ह्यूमन बीइंग. मानवी शरीरात एकाच वेळी विविध क्रिया घडून येत असतात. उदाहरणार्थ, रात्री आपण कितीही गाढ झोपलो तरी आपला मेंदू हा कार्यरत असतो. मेंदूकडून शरीरात घडणाऱ्या सर्व क्रियांवर नियंत्रण ठेवले जाते. या सर्व क्रियांचे समन्वय व नियंत्रण हे 2 यंत्रणांद्वारे केले जाते. यातील पहिली यंत्रणा म्हणजे चेता नियंत्रण नर्वस कंट्रोल, तर दुसरी यंत्रणा म्हणजे रासायनिक नियंत्रण केमिकल कंट्रोल. चेता नियंत्रणासाठी आवेगाची मदत घेतली जाते. आवेग हे पर्यावरणातून शरीराकडे येणारे बदल शरीरात निर्माण करतात. आवेगाला योग्य असा प्रतिसाद देण्याचे कार्य चेतासंस्था म्हणजेच नर्वस सिस्टीम करते. चेतासंस्था ही अनेक चेतापेशींनी मिळून बनलेली असते. शेजारील चित्रामध्ये हा आवेग कसा तयार होतो आणि त्यासाठी नर्व सेल्स म्हणजेच चेतापेशी या कशा उपयोगी ठरतात हे तुम्हाला दिसून येईल. हा जो आवेग आहे हा आवेग विद्युत रासायनिक असतो, म्हणजेच इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स असंही त्याला म्हटलं जातं. चेतापेशीचं कार्य कसं चालतं हे आता आपण पाहणार आहोत. चेतापेशी या शरीरात एका ठिकाणापासून दुसऱ्या ठिकाणी संदेश वहनाचं म्हणजेच निरोप पोचवण्याचं कार्य करतात. न्यूरॉन्स कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम वन प्लेस टू अनदर इन द बॉडी. मानवी चेतासंस्थेतील रचनात्मक व कार्यात्मक घटक म्हणजेच चेतापेशी. न्यूरॉन इज द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ नर्वस सिस्टीम. या चेतापेशीमध्ये विद्युत रासायनिक आवेग निर्माण करण्याची आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्याची क्षमता असते. ॲबिलिटी टू जनरेट अँड कंडक्ट इलेक्ट्रोकेमिकल इम्पल्स. चेतापेशीला 3 महत्त्वाच्या रचना आहेत. देर आर 3 इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ द न्यूरॉन. दिलेल्या आकृतीमध्ये तुम्ही हे 3 भाग नीट पाहू शकता. त्यामध्ये पहिला भाग म्हणजे डेंड्राइट वृक्षिका, दुसरा भाग सेल बॉडी पेशिकाय, तर तिसरा भाग एक्झॉन अक्षतंतू. वृक्षिकेला वैशिष्ट्यपूर्ण टोके असतात. या टोकाद्वारे माहिती ग्रहण केली जाते व ती पेशिकायकडे पाठवली जाते. द डेंड्राइट्स हॅव टिपिकल प्रोसेस थ्रू विच इट कॅन कलेक्ट द इन्फॉर्मेशन फ्रॉम द सराउंडिंग्स. दिस इन्फॉर्मेशन इज सेंट टू द सेल बॉडी. पेशिकाय अक्षतंतूद्वारे चेतावेग पुढील चेतापेशीकडे पाठवून देतो. 2 चेतापेशी दरम्यान अतिसूक्ष्म पोकळी म्हणजे संपर्क स्थान असते. दिलेल्या आकृतीमध्ये 2 नर्व सेल्स किंवा न्यूरॉन तुम्ही पाहू शकता जे गुलाबी रंगात आहेत आणि त्यामध्ये असणारी पोकळी ज्यालाच आपण सिनॅप्स किंवा संपर्क स्थान असे म्हणू शकतो. सेल बॉडी सेंड इलेक्ट्रिक इम्पल्स टू द नेक्स्ट न्यूरॉन विथ द हेल्प ऑफ एक्झॉन. देर इज अ मायन्यूट स्पेस दॅट इज सिनॅप्स बिटवीन 2 ॲडजसंट न्यूरॉन्स. अशा रीतीने चेता आवेगाचे वहन हे वृक्षिकेकडून पेशिकायकडे, फ्रॉम डेंड्राइट टू द सेल बॉडी, पेशिकायकडून अक्षतंतूकडे, फ्रॉम सेल बॉडी टू एक्झॉन, आणि अक्षतंतूकडून संपर्क स्थानाकडे, फ्रॉम एक्झॉन टू सिनॅप्स, अशा पद्धतीने आवेगाचे वहन होते. हे आवेग एका चेतापेशीकडून दुसऱ्या चेतापेशीकडे संक्रमित होतात आणि याला प्रतिसाद हा स्नायूपेशीकडून दिला जातो. दिलेल्या चित्रात मसल फायबर्स म्हणजे स्नायूपेशी या आवेगाला प्रतिसाद देत असताना तुम्ही पाहू शकता. चेतापेशीचे प्रकार. टाइप्स ऑफ नर्व सेल्स ऑर न्यूरॉन. चेतापेशीचे 3 प्रकार आहेत. पहिला संवेदी चेतापेशी सेन्सरी न्यूरॉन, दुसरा प्रेरक चेतापेशी मोटर न्यूरॉन आणि तिसरा सहयोगी चेतापेशी असोसिएशन न्यूरॉन. संवेदी चेतापेशी ह्या ज्ञानेंद्रियांकडून म्हणजेच डोळे, नाक, कान, जीभ आणि त्वचा यांच्याकडून आलेला निरोप किंवा आवेग हा मेंदू
व मेरुरज्जू यांच्यापर्यंत पोचवण्याचं कार्य करतात. कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम सेन्सरी ऑर्गन टू द ब्रेन अँड स्पायनल कॉर्ड. मेंदू आणि मेरुरज्जूकडून आलेलं उत्तर किंवा निरोप या आवेगाचं वहन हे स्नायू किंवा प्रेरक अवयवांकडे नेण्याचं काम हे प्रेरक चेतापेशीकडून होते. कंडक्ट इम्पल्सेस फ्रॉम द ब्रेन ऑर स्पायनल कॉर्ड टू मसल्स ऑर ग्लँड्स. तर चेतासंस्थेच्या एकात्मिकतेचे संकलनात्मक कार्य करणं हे सहयोगी चेतापेशींकडे येतं. चित्रात तुम्ही पाहू शकता की सेन्सरी न्यूरॉन संवेदी चेतापेशी यांनी आणलेला निरोप तो मेंदूपर्यंत पोचवण्याचं कार्य आणि मेंदूकडून आलेलं उत्तर मोटर न्यूरॉन यांच्याकडून म्हणजेच प्रेरक चेतापेशी यांच्याकडून आलेलं उत्तर हे मध्ये संकलित करण्याचं काम हे असोसिएशन न्यूरॉन म्हणजे सहयोगी चेतापेशीकडून होताना दिसते. परफॉर्म द फंक्शन ऑफ इंटिग्रेशन इन द नर्वस सिस्टीम. मानवी चेतासंस्था ह्युमन नर्वस सिस्टीम यामध्ये 3 प्रकार येतात. मध्यवर्ती चेतासंस्था सेंट्रल नर्वस सिस्टीम, परिघीय चेतासंस्था पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि स्वायत्त चेतासंस्था ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. पहिली चेतासंस्था म्हणजेच मध्यवर्ती चेतासंस्था सेंट्रल नर्वस सिस्टीम. दिलेल्या चित्रात या सेंट्रल नर्वस सिस्टीम म्हणजेच मध्यवर्ती चेतासंस्थेमध्ये समाविष्ट मेंदू, ब्रेन आणि मेरुरज्जू स्पायनल कॉर्ड याची रचना तुम्ही पाहू शकता. प्रौढ मानवाच्या मेंदूचे वजन हे सुमारे 1300 ते 1400 ग्रॅम असून तो 100 अब्ज चेतापेशी 100 मिलियन न्यूरॉन्स यांचा बनलेला असतो. तो डोक्याच्या कवटीमध्ये म्हणजेच क्रेनियल कॅव्हिटीमध्ये सुरक्षित असतो. मेंदूतील विविध भागातील पोकळ्यांना मस्तिष्क निलय वेंट्रिकल्स म्हणतात, तर मेरुरज्जूमधील लांब पोकळीला मध्यनाल सेंट्रल कॅनाल असे म्हटले जाते. या सर्वांमध्ये प्रमस्तिष्क मेरुद्रव सेरिब्रो स्पायनल फ्लुइड हा द्राव असतो, ज्याच्यामुळे आघातापासून मेंदूचे संरक्षण होते. मध्यवर्ती चेतासंस्था म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीमचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मेंदूचा डावा भाग आणि उजवा भाग. आपल्या मेंदूची डावी बाजू ही शरीराच्या उजव्या बाजूस तर मेंदूची उजवी बाजू ही शरीराच्या डाव्या बाजूस नियंत्रित करते. या व्यतिरिक्त चित्रात दाखवल्याप्रमाणे मेंदूची डावी बाजू आपले संभाषण म्हणजे स्पीच, लिखाण, रायटिंग, तर्कसंगत विचार, लॉजिकल थिंकिंग किंवा रिझनिंग यावर नियंत्रण ठेवते, तर उजवी बाजू ही आपल्या कलाक्षमता, आर्टिस्टिक ॲबिलिटी, क्रिएटिव्हिटी, सृजनशीलता यासारख्या भागांवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य करते. आता आपण मेंदूचे विविध भाग समजून घेणार आहोत. यातील पहिला भाग म्हणजे प्रमस्तिष्क सेरिब्रम. हा मेंदूचा सर्वात मोठा भाग आहे, म्हणून त्याला मोठा मेंदू असेही म्हणतात. लार्जेस्ट पार्ट ऑफ ब्रेन, दॅट इज लार्ज ब्रेन. हा प्रमस्तिष्काचा भाग अनियमित वळ्या व खाचांनी बनलेला असतो. इट्स सरफेस हॅज डीप इरेग्युलर रिजेस अँड ग्रूव्ज. प्रमस्तिष्काचं कार्य म्हणजे ऐच्छिक हालचालींवर नियंत्रण ठेवणं. मनाची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि बुद्धिविषयक क्रिया प्रमस्तिष्काद्वारे पार पाडल्या जातात. कंट्रोल व्हॉलंटरी मुवमेंट, कॉन्सन्ट्रेशन, मेमरी अँड इंटेलेक्च्युअल ॲक्टिव्हिटीज. मेंदूचा छोटा भाग म्हणजे अनुमस्तिष्क. स्मॉलर पार्ट ऑफ ब्रेन इज कॉल्ड ॲज सेरिबेलम. या अनुमस्तिष्काचं कार्य म्हणजे ऐच्छिक हालचालीमध्ये सुसूत्रता आणणे आणि शरीराचा तोल सांभाळणे. कोऑर्डिनेशन ऑफ व्हॉलंटरी मुवमेंट अँड मेंटेनिंग बॉडीज पोश्चर. मेंदूचा सर्वात शेवटचा भाग म्हणजे मस्तिष्कपुच्छ. हाइंडमोस्ट पार्ट ऑफ अ ब्रेन इज कॉल्ड ॲज मेडुला ऑब्लॉंगेटा. या मस्तिष्कपुच्छाचे कार्य म्हणजे शरीरात ज्या अनैच्छिक क्रिया घडून येतात, उदाहरणार्थ हृदयाचे ठोके, रक्तप्रवाह, शिंकणे किंवा श्वसन, या क्रियांवर आपले नियंत्रण नसते, त्यामुळे त्यांना अनैच्छिक क्रिया असे म्हटले जाते. या क्रियांवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य मस्तिष्कपुच्छ म्हणजेच मेडुला ऑब्लॉंगेटा याच्याकडून केले जाते. कंट्रोल ऑफ ऑल इनव्हॉलंटरी ॲक्टिव्हिटीज.
मेरुरज्जू स्पायनल कॉर्ड हा सुद्धा मेंदूच्या टोकाचा भाग महत्त्वपूर्ण ठरतो, कारण तो त्वचेकडून मेंदूकडे आवेगाचे वहन करतो. कंडक्शन ऑफ इम्पल्सेस फ्रॉम द स्किन टू द ब्रेन. त्याचप्रमाणे मेंदूपासून तयार झालेला निरोप स्नायूंकडे नेण्याचे कार्य या मेरुरज्जूकडून पार पाडले जाते. कंडक्शन ऑफ इम्पल्सेस फ्रॉम ब्रेन टू द मसल ऑर ग्लँड. तसेच काही क्रिया अशा असतात की ज्या झटकन होणं गरजेचं असतं, मेंदूपर्यंत आवेग जाऊन उपयोगाचं नसतं. अशावेळी त्यावर प्रक्रिया ही मेरुरज्जूकडून पार पाडली जाते. उदाहरणार्थ, डोळ्यावर अचानक प्रकाश आल्यास आपले डोळे मिटतात किंवा गरम पाण्याला स्पर्श होताच हात पटकन पाठी घेतला जातो. या क्रियांना प्रतिक्षिप्त क्रिया असे म्हणतात आणि याचं समन्वयक केंद्र म्हणजेच मेरुरज्जू होय. सेंटर ऑफ कोऑर्डिनेशन ऑफ रिफ्लेक्स ॲक्शन. मध्यवर्ती चेतासंस्थेनंतरची चेतासंस्था म्हणजेच परिघीय चेतासंस्था पेरिफेरल नर्वस सिस्टीम. यात विविध चेतांचा नर्व्सचा समावेश होतो. कर्परचेता क्रेनियल नर्व्स या मेंदूपासून निघतात, तर त्या शीर, छाती आणि पोटातील भागांशी जोडलेल्या असतात. नर्व्स ओरिजिनेटिंग फ्रॉम द ब्रेन, दे आर असोसिएटेड विथ व्हेरियस पार्ट्स इन द हेड, थोरॅक्स अँड ॲब्डोमेन. मेरुचेता म्हणजे स्पायनल नर्व या मेरुरज्जूपासून निघतात, तर या चेता हात, पाय, त्वचा आणि इतर भागांशी जोडलेल्या असतात. नर्व्स ओरिजिनेटिंग फ्रॉम द स्पायनल कॉर्ड, these are associated with arms, legs, skin and some other parts of the body. स्वायत्त चेतासंस्था ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. शरीरामध्ये काही अवयव हे अनैच्छिक अवयव मानले जातात. उदाहरणार्थ, त्यांचं कार्य हे आपल्या इच्छेवर अवलंबून नसतं. याचा अर्थ डोळ्याची होणारी उघडझाप जी आपल्या इच्छेवर अवलंबून नाही, किंवा हृदयाची धडधड, फुफ्फुसाचं रक्ताभिसरण किंवा जठराची पचनक्रिया, या सर्व क्रिया ह्या अनैच्छिकमध्ये येतात आणि या सर्वांवर नियंत्रण ठेवण्याचं कार्य स्वायत्त चेतासंस्था करीत असते. The autonomic nervous system consists of the nerves of involuntary organs like the heart, lungs and stomach. प्रतिक्षिप्त क्रिया. बऱ्याचदा घाईघाईने जेवताना आपल्याला ठसका लागतो. चोकिंग ॲट द टाईम ऑफ इटिंग. आपल्या ग्रसनीत अन्ननलिका म्हणजेच इसोफॅगस आणि श्वासनलिका ट्रॅकिया यांच्यामध्ये एपिग्लोटिस नावाची झडप असते. दिलेल्या चित्रात ही झडप तुम्ही पाहू शकता. त्याचप्रमाणे अन्नाचा घास अन्ननलिकेतून इसोफॅगसमधून कसा जातो, त्यावेळी ही झडप श्वासनलिकेवर म्हणजेच ट्रॅकियावर कशी पडते हे सुद्धा या निरीक्षणात तुम्हाला दिसून येईल. ही झडप अन्न घेताना श्वासनलिकेच्या मुखावर झाकली जाते, परंतु घाईने जेवताना अन्नकण हा श्वासनलिकेत शिरू पाहतो आणि असे झाल्यास प्रतिक्षिप्त क्रियेने आपल्याला ठसका लागतो. त्यामुळे श्वासनलिकेतील अन्नाचा कण हा बाहेर फेकला जातो. यावरून प्रतिक्षिप्त क्रियेची व्याख्या पुढील प्रमाणे करता येईल. पर्यावरणातील एखाद्या घटनेला अनैच्छिकरित्या क्षणार्धात दिलेला प्रतिसाद, जो तुम्हाला या बाजूच्या चित्रात सुद्धा दिसून येईल, किंवा जेव्हा हाताचा स्पर्श हा गरम पाण्याला होतो त्यावेळेला आवेग म्हणजेच इम्पल्स सिग्नल कसा तयार होतो, हा सिग्नल सेन्सरी न्यूरॉन संवेदी चेतापेशीमार्फत मेरुरज्जू, मज्जारज्जूपर्यंत किंवा स्पायनल कॉर्डपर्यंत कसा जातो, तिथे त्याचं उत्तर कसं तयार होतं, जे मोटर न्यूरॉनच्या मदतीने, प्रेरक चेतापेशीच्या मदतीने पुन्हा हाताच्या स्नायूपर्यंत आणलं जातं आणि हात जो आहे हा पटकन पाठी घेतला जातो. पण यासाठी सेकंदाचाही अवधी लागत नाही. ही क्रिया अतिशय झटकन होते, म्हणून तिला प्रतिक्षिप्त क्रिया असं म्हणतात. An immediate and involuntary response given to a stimulus from the environment is called a reflex action. अशा स्थितीत मेंदूशिवायही नियंत्रण व समन्वय योग्य प्रकारे राखला जातो. चेता नियंत्रण म्हणजे नर्वस कंट्रोल कसा होतो हे पाहिल्यानंतर आपण अभ्यासणार आहोत रासायनिक नियंत्रण, केमिकल कंट्रोल. आपल्या शरीरात संप्रेरके म्हणजे हॉर्मोन्स या रासायनिक पदार्थामार्फत देखील
समन्वय व नियंत्रण राखले जाते. या दिलेल्या चित्रामध्ये एंडोक्राईन ग्लँड म्हणजेच अंतःस्रावी ग्रंथी ज्यांची स्थानं आपल्याला दिसून येतील, मेंदूचा भाग किंवा मान, हृदयाचं ठिकाण, त्याचप्रमाणे जठराचं ठिकाण, वृक म्हणजेच आपल्या किडन्या, स्त्रियांमध्ये जननग्रंथी किंवा अंडाशय, तर पुरुषांमध्ये वृषण, अशा सर्व ठिकाणी या अंतःस्रावी ग्रंथीतून संप्रेरक जी आहेत ती तयार होताना दिसतात. या संप्रेरकांचं वैशिष्ट्य म्हणजे ही संप्रेरकं शरीरात साठवली जात नाहीत, त्यामुळे ती सरळ रक्तप्रवाहात मिसळली जातात. हॉर्मोन्स आर सिक्रेटेड बाय एंडोक्राईन ग्लँड. दे आर डिरेक्टली रिलीज इंटू द ब्लड सर्क्युलेशन. गरज असेल तेवढ्याच प्रमाणात संप्रेरकं स्रवतात. हॉर्मोन्स आर सिक्रेटेड ओनली इन द रिक्वायर्ड क्वांटिटी. या संप्रेरकाची हार्मोन्सची काही उदाहरणे इथे तुम्हाला दिसून येतील. रक्तातील साखर वाढल्यास स्वादुपिंडातून म्हणजेच पॅनक्रियाजमधून बाहेर पडणारे इन्सुलिन हे संप्रेरक. मुलांना दाढी मिशा, बियर्ड अँड मुस्टॅच येण्यासाठी आवश्यक असणारे टेस्टोस्टेरॉन हे संप्रेरक. स्त्रियांच्या जननग्रंथींमध्ये एंडोमेट्रियममध्ये तयार होणारी एस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन ही संप्रेरके. शरीराची वाढ व चयापचय क्रिया, ग्रोथ अँड मेटाबॉलिझमसाठी कारणीभूत असणारे थायरॉक्सिन हे संप्रेरक ही सर्व परिचित संप्रेरकाची उदाहरणे आहेत. या दिलेल्या आकृतीमध्ये तुम्हाला या अंतःस्रावी ग्रंथी एंडोक्राईन ग्लँड अभ्यासता येतील. त्यामधील अधश्चेतक हायपोथॅलॅमस, पीयूषिका ग्रंथी पिट्युटरी ग्लँड, आउटू व पराआउटू ग्रंथी थायरॉइड अँड पॅराथायरॉइड ग्लँड, यौवनलोपी ग्रंथी थायमस ग्लँड, स्वादुपिंड, पॅनक्रियाज, वृकस्थ म्हणजेच ॲड्रिनल ग्लँड, वृषण म्हणजेच टेस्टीज यासारख्या अंतःस्रावी ग्रंथी इथे तुम्हाला दिसून येतील. या अंतःस्रावी ग्रंथी चेतासंस्थेच्या बरोबरीने नियंत्रण व समन्वयाची जबाबदारी पार पाडतात. एंडोक्राईन ग्लँड्स अलॉंग विथ नर्वस सिस्टीम आर रिस्पॉन्सिबल फॉर द कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन इन आवर बॉडी. अशा रीतीने सजीवातील जीवन प्रक्रिया या इयत्ता 9वीच्या प्रकरणाचा इथे आपण शेवट करीत आहोत. या प्रकरणाचे 3 भाग तुम्ही पाहिले असतील. सो थँक्स फॉर वॉचिंग. जर तुम्हाला ते आवडले असतील तर नक्की शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक्स वन्स अगेन.